तर कंपाऊंड भिंतच्या पाठीमागे या ठिकाणी जायकाचं प्रोजेक्ट सुरू होतं. त्या ठिकाणी अचानक मातीचा ढिगारा कोसळला आणि त्या ठिकाणी जवळपास 3 कामगार जे आहेत ते दबले गेलेले होते. त्यापैकी 2 कामगारांना जे आहे ते रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं होतं. आताच नुकतंच एका कामगाराला बाहेर काढण्यात आलेलं आहे. आपल्यासोबत जायकाचे जे अधिकारी आहेत ते आहेत. सर, नेमकं काय घडलं होतं, काय सुरू होतं? काम चालू होतं पाईपलाईनचं. हं. त्या अंतर्गत माती ढासळली. शेजारचा जो एक्झिस्टिंग होता जागेवर, इकडे जरा जास्त डेप्थ नव्हते. त्यानंतर 2 लेबरला कृका डोकापत त्यांना हॉस्पिटलमध्ये नेलं आणि एकाला आता आपल्यासमोर बाहेर काढलं. सर, कोणत्या हॉस्पिटलमध्ये त्यांना नेण्यात आले? आत्ता नाही, मी इथंच थांबलो, तुम्ही बाहेर होतो. सर, साधारण किती वाजता ही घटना घडलेली आहे? एक एक्झॅक्ट मला 6च्या जवळपास, एक्झॅक्ट टाइम नाही सांगतो, 6 वाजले. 6च्या दरम्यान घटना घडली. सर, आता पाऊस सुरू आहे तरी सुद्धा तुम्ही हे काम सुरू ठेवलेलं आहे? आता पावसाळा आहे तरी सुद्धा तुम्ही जायकाचं प्रोजेक्ट जे आहे ते सुरूच ठेवलेलं आहे? हा, कामाची मदत काम करावं लागतं पूर्ण. तसं आता पाऊस उघडला होता आज उद्या, त्यामुळे सुरू केलं होतं काम. मध्ये पावसात बंदच झालं, नदीत पाणी होतं, काम बंदच होतं. कामगारांच्या सेफ्टीसाठी काही तुम्ही काळजी वगैरे घेतलेली होती का? असते, सुरक्षिततेचे नॉर्म्स असतात त्याप्रमाणे. तरी सुद्धा हा मोठा अनर्थ घडलेला आहे. 2 जणांना रुग्णालयामध्ये नेण्यात आले. आता सुद्धा एकाची प्रकृती, आता जे बाहेर काढलेले त्याची प्रकृती कशी आहे? आता कळलं, आता माहिती घ्यावं लागेल ते फक्त, पण ओव्हरऑल दिसतं ते हे हालचाल दिसून येते. आपण पाहिलेलं आहे की हे होते जायकाचे अधिकारी. खरं तर आता या ठिकाणी जे आहे जायकाचं प्रोजेक्ट सुरू होता आणि अचानक मातीचा जो ढिगारा आहे तो खाली कोसळला. जर आपण पाहिलं तर या ठिकाणी मागे आपल्याला दिसतंय जेसीबीच्या सहाय्याने जे आहे ते काम सुरू होतं आणि अचानक या ढिगाऱ्याखाली जवळपास असं सांगण्यात येतं की 5 जण या ठिकाणी काम करत होते. त्यातले 2 जण ज्यावेळेस मातीचा ढिगारा खाली कोसळत होता 2 जण बाजूला पळाले आणि त्याखाली 3 जण जे आहेत ते एकंदरीत 3 जण दबल्या गेलेले होते. त्यामध्ये एक जेसीबी चालवणारा सुद्धा एक जण होता. त्यानंतर यातील काही एकानी वरिष्ठांना या बाबतीमध्ये माहिती दिली आणि त्यानंतर या ठिकाणी युद्धपातळीवरती काम सुरू झालेलं आहे. अग्निशमन दल असेल, त्याचबरोबर पीएमआरडी असेल, त्या ठिकाणी या ठिकाणी येऊन बचाव कार्य त्यांनी राबवलेलं आहे. या ठिकाणी जवळपास 2 जणांना आता रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेले आहे आणि एकाला आताच नुकतंच बाहेर काढण्यात आल्याचं आपण एकंदरीत या ठिकाणी पाहिलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट शिवाजी साळुंकेसह राजरत्न जोंधळे, टॉप न्यूज मराठी, पुणे.